त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. लग्नाला 4 महिने देखील झाले नव्हते, पण तीच त्याची लाडकी बायको त्याला एका रात्री 2 तरुणांबरोबर कामक्रीडा करताना सापडली. मग सगळेच बिघडून गेले. त्यातून जे घडले ते अतिशय भयंकर घडले. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. फतेहपूर जिल्ह्यातील महानपूर गावात राहणारा सचिन सिंग आणि त्याच गावातील श्वेता सिंग यांची ओळख प्रेमात बदलली. दोघांनीही कुटुंबाचा विरोध पत्करून कोर्ट मॅरेज केलं. सुरुवातीला काही दिवस स्वप्नासारखे होते. नव्या संसाराची, नव्या आयुष्याची स्वप्न दोघांच्या डोळ्यात होती. लग्नानंतर ते सुरतला गेले, जिथे सचिनने एका खाजगी कंपनीत नोकरी धरली. पण महिन्याभरातच परिस्थिती बदलली. खर्च, नोकरीची अस्थिरता आणि घरची ओढ यामुळे दोघे कानपूरला परत आले आणि महाराजपूर परिसरातील रुमा भागात भाड्याच्या खोली घेऊन राहू लागले. सचिन रिक्षा चालू लागला. संसार कसाबसा चालू होता, पण नात्यामध्ये हळूहळू ताण वाढत गेला. सचिनला श्वेताच्या वागण्यात बदल जाणू लागला. ती नेहमी फोनवर असायची. अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल, मेसेज व अचानक तिच्या खात्यात येणारे पैसे हे सगळं त्याला आता संशयास्पद वाटू लागलं होतं. श्वेता मात्र नेहमी सांगायची की हे पैसे तिच्या आजीकडून येतात, पण खरी गोष्ट वेगळीच होती. श्वेता जवान होती. सरपातळ बांधा, गोरापान रंग आणि बिनधास्त स्वभाव यामुळे तिच्याकडे कुणीही आकर्षित होत असायचं. तिच्या सडपातळ देहावर जवानीच्या खुणा उमटू लागल्या होत्या. त्यावर अनेकांची नजर फिरत होती. तिचे ते मादक रूप अनेकांना घायाळ करत होते. सचिननेही तिच्या या मदमस्त देहासाठी सारे सोडले होते. तिच्यासोबत लग्न करून तिला कायमची आपली बनवली होती. रात्रीच्या एकांतात तिची मदमस्त जवानी तो चाकत होता. ती कसलाही आडपडदा न ठेवता सारा जवानीचा खजिना त्याच्या ताब्यात देत होती. त्याला उत्तेजित करत होती. त्याला रोज नवा नवा खेळ खेळण्याचा उत्तेजित करत होती. त्याला रोज नवनवीन खेळ खेळण्यास उत्तेजित करत होती. तिच्याकडून कामक्रीडेचे नवे खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळत असल्याने तो सुखात डुंबून होता. तिच्यापेक्षा जास्त काहीच नाही असे आता त्याला वाटत होते. त्याला भरभरून सुख देत त्याने तिला आपल्या काब्यातच ठेवले होते. तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता, पण तिचे मात्र तसे नव्हते. तिला भरभरून शरीर सुख घेण्याची प्रबळ इच्छा होत असायची. ती एकट्या सचिनकडून सुख घेऊन समाधानी नव्हती. तिची नजर आता बाहेर देखील बिरबिर करत होती. ती राहत होती त्या घरासमोरच्या काही खोल्यांमध्ये कॉलेजला जाणारे विद्यार्थी राहत होते. 20-22 वर्षाच्या या पोरांच्या मनातही वासनेचा खेळ सुरू झाला. ती पोरं वकवकल्या नजरेने येणाऱ्या जाणाऱ्या बायांकडे बघत असायची. भागातल्या पोरी बायकांशी ओळख वाढवण्याचा, सलगी करण्याचा ते दोघेजण प्रयत्न करायची. श्वेताला काही तरुणांचे मेसेज येत होते. सोशल मीडियावर तिचे देखणे फोटो पाहून अनेक जण तिची स्तुती करत होते. तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होते. त्यातून तिची काही तरुणांसोबत मैत्री झाली होती. ती फोनवर त्यांच्यासोबत चॅटिंग करत असायची. दिवसभर ती रिकामीच होती, तर ती पोरंही रिकामटेकडेच होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी रंगत होत्या. अश्लील मेसेज, व्हिडिओ, फोटो यांचीही देवाणघेवाण सुरू झाली. तिच्या उत्तेजना आधीच जास्त होत्या. त्यात त्या नौजवान पोरांच्या बोलण्याने ती जास्तच पिसाळली आणि तिने एकाला प्रतिसाद दिला. त्या दोघांची चावट चॅटिंग इतकी वाढत गेली की एक दिवस तो पोरगा तिच्या घरातच शिरला. तिला काय बोलावे हे सुचेना. विशीच्या त्या नौजवान पोराने तिला मिठीत घट्ट आवळले आणि जोराजोराने चुंबन घ्यायला सुरुवात केली. ती त्याला आडू पाहत होती, पण त्याचा जोरच इतका होता की तिलाही ते आवडले. तिने हसत हसत त्याला मिठीत घेतले. त्याचे हात तिच्या शरीराचा जो भाग मिळेल तो कुस्करत होते. तो वेड्यासारखा तिच्या शरीराचे मर्दन करत होता. तिच्या ओठांचे, गालाचे चुंबन घेत होता. तिच्या भरलेल्या स्थानांचे मर्दन चूषण करण्यात तो बुडून गेला होता. त्याला काही सुचत नव्हते. काय करू आणि काय नको असे झाले होते. त्याची ही परिस्थिती पाहून तिने त्याला आपल्यामध्ये सामावून घेतले. तो पूर्ण आवेगाने तिच्याशी एकरूप झाला. जोरदार समागमानंतर तो शांत होऊन तिच्या मिठीत विसावला. तेव्हा तीही तृप्त झाली. त्यांच्यातील हा खेळ रोजच सुरू झाला.
श्वेता रोज नवा खेळ खेळत होती. तिच्याकडे आता प्रियकर होता, नवरा होता. 2 पुरुषांसोबत खेळताना तिला वाटले की दोघे एकाच वेळी बेडवर असतील, पण ते शक्य नव्हते. दरम्यान प्रियकराच्या मित्राला या प्रकरणाची कुणकुण लागली. तो मित्र आता तिच्या भोवती घुटमळू लागला. मित्राकडे म्हणायचा, मलाही भाभीबरोबर संबंध ठेवायचे आहेत, तू विचार, असे तो म्हणू लागला. अखेर तिला तिच्या प्रियकराने सांगितले, माझ्या मित्रालाही तू आवडते, त्याला तू करू देणार का? सुरुवातीला नकार देणारी श्वेता नंतर तयार झाली. आता तिचे 2 प्रियकर झाले. ते दोघे कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी मुले होते. वासनेने वकवकलेले होते. श्वेतासारखी तरुणी मिळाल्याने ते आपापल्यासारखे संधी मिळेल तेव्हा येत होते आणि तिच्यासोबत संबंध करत होते. भरदिवसात 2 नवतरुणांना नागडे करून ती सुख घेत होती. हे अत्यंत निंदाजनक असले तरी तिला त्याची जाणीव नव्हती. सचिन दिनांक 13 जानेवारी रोजी फत्तेपूरच्या चौडगरा येथे गेला होता. तो रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी येणार असल्याने त्याने तिला सांगितले होते. रात्रीचे 10 वाजून गेले. आता काही तो परत येत नाही असा तिचा समज झाला. त्यावेळी ती त्या मुलाबरोबर चॅटिंग करत होती. चॅटवर घाणघाण बोलून तिची वासना भडकली होती. तिने त्या पोरांना सांगितले की आज रात्री तिचा नवरा घरी येणार नाही. त्या पोरांनी लगेच विचारले, मग आज आम्ही येऊ का? मस्त मजा करू. त्यावर तिने होकार दिला आणि काही वेळातच ते दोघे मित्र तिच्या घरी आले. आजची रात्र त्या तिघांचीच होती. त्या दोघांनीही कपडे उतरवले, तिलाही नग्न केले आणि एका बेडवर ते तिघेजण मिळून कामक्रीडा करू लागले. तिघेही बेपाम झाले. 2 नागड्या नवतरुणांना 2 बाजूला घेऊन श्वेता संभोगाच्या अनेक तऱ्हा करू लागली होती. आपण आपल्या नवऱ्याच्या विश्वासाचा घात करत आहोत याचे तिला भान नव्हते, पण तिच्या या पापाचा घडा भरला होता. मध्यरात्र उलटून गेली होती. त्या तिघांचा नांगानाच सुरू होता. रात्रीचे 1 वाजले होते. सचिन घरी आला. घरी पोहोचल्यावर सचिनने जे काही पाहिले त्यामुळे तो प्रचंड संतापला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याची बायको श्वेता 2 तरुणांसोबत अंथरुणावर अक्षरपाळ अवस्थेत अंथरुणावर भोंगळ्या अवस्थेत होती. संबंधित तरुण हे जवळच्याच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून ते सचिनच्या घरासमोर राहायचे. त्यावेळी रागाच्या भरात सचिनने त्या तिघांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला पुरावा हवा होता. मात्र श्वेता तसेच तिच्या प्रियकरांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली. या भांडणाचा आवाज ऐकून शेजारच्यांनी 112 नंबरवर कॉल केला. त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तिथे चौकशीनंतर पोलिसांनी सचिन आणि श्वेताला समजावून घरी पाठवले आणि त्या 2 तरुणांना ताब्यात घेतले. घरी पोहोचल्यानंतर त्याचे श्वेतासोबत मोठे भांडण झाले. त्यावेळी श्वेताने त्याला धमकी दिली की सकाळपर्यंत मी त्या मुलांना सोडून आणेन, तुम्हाला मारून टाकलं तरी चालेल, पण मी त्या मुलांसोबतच राहणार, असे तिने त्याला सांगितले. हे ऐकून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने रागाच्या भरात श्वेताचा गळा दाबला. ती तडफडू लागली. त्यात तिचा मृत्यू झाला. तो इतका चिडला होता की जास्त चाकतीने त्याने गळा आवळत होता. अखेर तिचा श्वास थांबला तसा तो भानावर आला. आपल्या हातून खून झाल्याची जाणीव त्याला झाली. सचिन काही वेळ तिच्या मृतदेहाकडे पाहत बसून राहिला. त्यानंतर त्याने मृतदेह चादरीत गुंडाळला आणि खोलीतच ठेवला. सकाळ होण्यापूर्वीच तो थेट महाराजपूर पोलीस ठाण्यात गेला आणि स्वतः गुन्हा कबूल केला. मी माझ्या बायकोचा गळा दाबून तिला मारला आहे, मृतदेह माझ्या घरात आहे, असे सांगताना त्याचा आवाज थरथरत होता. पोलिसांना हे ऐकून धक्का बसला. तातडीने पथक घटनास्थळी पोहोचले. खोलीतील बेडवर चादरीत गुंडाळलेला श्वेताचा मृतदेह आढळला. फॉरेन्सिक टीमने तपास केला. मोबाईल रेकॉर्डमध्ये श्वेताच्या खात्यामध्ये त्या तरुणांकडून पैसे ट्रान्सफर झाल्याचे पुरावे मिळाले. सचिनने सांगितले की त्याला त्याच्या बायकोवर आधीच संशय होता, कारण श्वेता नेहमी तिच्या आजीने ते पैसे पाठवल्याचे सांगायची. महाराजपूर पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीला अटक केली असून त्यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन्ही तरुणांची देखील चौकशी सुरू आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की हे अनैतिक संबंधाचं प्रकरण असल्याचं स्पष्ट आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.